नमस्कार अमरावती. अमरावतीच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक. एनिमी ऑफ द पीपल म्हणत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर सुनील देशमुखांचा निशाणा. अमरावती शहरातील विविध ज्वलंत प्रश्नांवरून काँग्रेसने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत शहरातील अनेक प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरलं. यावेळी डॉक्टर सुनील देशमुख यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करत अमरावतीच्या जनतेसाठी हेच एनिमी ऑफ द पीपल म्हणजेच जनतेचे शत्रू ठरत आहेत असं विधान केलं. आपल्या भूमिकेचं समर्थन करताना त्यांनी नॉर्वेजियन नाटककार हेनरिक इब्सेन यांच्या ॲन एनिमी ऑफ द पीपल या प्रसिद्ध नाटकाचा दाखला दिला. दरम्यान शहरातील कोणार्क कंपनीच्या स्वच्छता कंत्राटातील कथित अनागोंदी आणि भ्रष्टाचार, नागरिकांवर झालेली मालमत्ता करवाढ तसेच विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला. यासोबतच शहरातील कायदा सुव्यवस्था, अतिक्रमण, व्यापारी संकुलांच्या भाडेवाढीबाबत प्रशासनाचं मौन आणि वर्षानुवर्षे रखडलेल्या विकास कामांवरही काँग्रेस नेत्यांनी सवाल उपस्थित केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, काँग्रेस प्रवक्ते तथा ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट दिलीप एडतकर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर, माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच अमरावतीच्या नागरी प्रश्नांवरून काँग्रेसने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना लक्ष्य केल्याने शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत. अमरावती शहर जे देशामध्ये 13व्या नंबरचं चांगलं शहर म्हणून होतं, ते शहराची आज जी बकाल अवस्था झालेली आहे आणि त्यामध्ये जनप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून या अमरावती शहराचं निस्तनाभूत करण्याचं काम जे सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्याच्यात अनेक मुद्दे होते की जसं साफसफाईचा मुद्दा असो, नंतर मार्केटचा मुद्दा असो, महानगरपालिकेच्या प्रश्नाशी संबंधित मुद्दा असो, एअरपोर्ट, सगळे हे जे विविध मुद्दे होते ते सगळे मुद्दे आम्ही घेतलेले आहे. आणि ही कशी दुरावस्था या अमरावती शहराची त्यांनी केलेली आहे आणि यासाठी कोण जबाबदार आहे या बाबतीत हे केलेलं आहे. दहीहंडी आपल्या ठिकाणी त्याचं महत्त्व अधोरेखित करायची गरज नाही, पण हे करत असताना सर्वसामान्य लोकांच्या ज्या निगडीत जे प्रश्न आहे त्याच्याकडे या प्रतिनिधींनी लक्ष घातलं पाहिजे, एवढंच आमचं त्यांचं म्हणणं आहे. ही गोष्ट आहे, आता जर तुम्ही पाहिले की एवढ्यातले जेवढेही हिंसक प्रकार आहेत ते सगळे हिंसक प्रकार हे बाल गुन्हेगारांनी केलेले आहे. ही आज नवीन सिस्टीम काढली आहे की स्वतः न जसं त्यांच्या हातात चाकू देऊन द्यायचा आणि त्याच्या हातून कांड करायचे. त्याच्यामुळे आता सरकारने विचार करून हे वय कमी करण्याचा सरकारने विचार करावा असं मला वाटतं. टाउन हॉल हा शहरांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. छोटे मोठे कार्यक्रम तिथे व्हायचे, कित्येक दिवसापासून बंद पडले आहे. त्याच्या रिनोव्हेशनचं काही कुठे आता पत्ता नाही. तेच मी सांगतो, या लोकांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही. त्यामुळे त्यांना एनिमी ऑफ द पीपल, लोकांचे शत्रू नंबर 1 म्हणून आम्ही घोषित करत आहोत.